दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे? हॉटचा शॉट नको रे, थोडा कश मार ले, सावकाश मार रे, हलकी हलकी किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला है। ए पप्प्या, किती साखर रे? कोण चटकून बसला ना माझा? ते चिटकून बसलेलंच बरं आहे, सारखं चालू असतं बडबड बडबड. ए काय ग, तुम्हाला हसायला तुमच्या बाबतीत येतात काय? ए, बस रे तू इथं. ता. ए, गप्पा रे. तो प्रवीण कुठे आहे? कोण प्रवीण? म्हणजे अगं मुद्दाम करतायत. तू फोन लाव त्याला. थांब लावते. हॅलो, अरे प्रवीण कुठे आहेस? ये ना मग लवकर. हो, काय म्हणतोय? येतोय 10 मिनिटात. हो येतोय 10 मिनिटं. चला मी निघतो. ए अव्या बस ना. नाही मी नाही थांबत. ए आव्या, ए आव्या, आव्या, आंबे. नाही मी नाही थांबत. आव्या, आव्या, काय घाली? थांब ना, बस. आणि इकडं सोड रे. ए, आण रे. काय तर मग काय तर ताण पण करू नको. आम्ही आहो ना इथे. बस ना. मग काय तर साल्या झाले की 10 वर्ष, आता काय राहिलंय? अरे हो, मग बसा ना तुम्ही, मला जाऊ देत. ओय हॅलो, काय कुठे चाललायस तू आणि का? अगं काही नाही, मेसेज आलाय, काम आलं म्हणून चाललो. ए नौटंकी साल्या, कधीतरी खरं सांग ना. ए चल, आपण काय फालतू आहोत का? काय इथे अर्ध्या लोकांना माहिती नाही आपल्यापासून लपवणं चाललंय. मग काय तर बायकी प्रकार नुसता बायले कुठचे. ए फालतू उगीचा तोंड सोडू नका. कान खाली आवाज काढ. अंगाला हात तर लावून बघ. अंगाला हात. मला पाहिले? ए काय का? तू पाहिले म्हणजे मला पाहिले म्हणजे ए काय? चल घे चल, पाहिलं बघ. पाहिलं बघ. आमच्या गावात ऐकू ऐकू ए माझं नालाय कुठला मला मारण्या बरं हेच तर मिस करत होतो मी. चलो बाय. अरे अरे थांब ना. काही काम आहे का? भेटू रे नंतर. अरे आता आलं ना भेटायला, नंतर काय? हे बघ तुझ्याशी नाही बोललाय, नको मनावर घेऊस. ऐक ना, थांब जरा, बोलूयात आपण. अरे असं का करतोयस? थांब ना. तू मध्ये पडू नकोस. म्हणजे आपण एकत्र भेटलो, तुझं मगापासून वेगळंच काहीतरी सुरू आहे. हो, कारण या फालतू माणसामुळे आपला वेळ वाया जावं असं वाटत नव्हतं मला, म्हणून मी काही बोलत नव्हतो. अरे काय केलंय त्यांनी असं? ए ऐका ना, जाऊ द्या ना, काय तुला गोष्टी काढायच्या परत परत ते. नाहीतर काय? तुमच्यासाठी असेल ती जुनी गोष्ट, कारण तुम्हाला आर्थिक नुकसान नाही झाले. मी अजूनही ती जळ सोसतोय. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. नो यू वोंट, यू विल नेव्हर. हे ठरवून तू मोकळा झालास ना. खूप वेळा आपण बाहेर बघतो, आत काय चाललंय हे नाही. ए फिलॉसॉफी बाहेर झाड तुझी. म्हणजे मी आतला गाठीच आहे हे मान्य आहे तुला? तू आतल्या गाठीचा आहेस आणि 1 नंबर हरामखोर आहेस, हे नक्कीच मान्य. बरं मान्य. काय मान्य का मान्य? ए काय नुकसान केलं याने तुझं? सांगतो, तुम्हाला सर्वांना त्रास होईल म्हणून सांगितलं नाही काही. काय सांगतो रे? हा कहाणी तुझी दर्दभरी कहाणी. तर तू कसा फसवतो ते सांगतो. मी फसवलं नाही रे. मग ऐकून घेशील का? सोड. तुला गैरसमज झालाय. आव्या सोड. गैरसमज? अरे डोळे उघडलेस, पूर्ण जगात कोणावर विश्वास ठेवू शकणार नाही ना मी, असे डोळे उघडलेस. आव्या चल जाऊ दे, चल आव्या चल इथं बस. हे बघ, इथं बस बस इथं. ए बसो रे याला. काय चाललंय? आपण किती दिवसापासून इथं भेटासाठी आलोय. तुमचं हे काय? बघ, तुला माझा राग आलाय, मी समजू शकतो. ये शांत हो. अभ्या शांत हो. अरे सोडा रे. ए गप रे. अरे काय झालं होतं नक्की आणि कधी? सारिकाचं लग्न करून गेली, पण तिला ग्रुपमधून केव्हाच बाहेर काढले आपण, आणि तिच्यावरून भांडताय तुम्ही. अरे तूच ब्रेकअप केलंस ना रे, तिने चीट केलं म्हणून.
मी मेकअप केलंय? म्हणजे प्रवीण? हो, आणि सारिकाबद्दल फालतू बोलू नकोस तू. सारिकाबद्दल फालतू बोलू नको. काय काय समजलंस काय तू? अव्या, खूप वर्ष झगडलोय रे. उत्तर देण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू दारू उघडला नाही साव्या. अरे सारिका नर्स झाली आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ती जॉबला होती ना, तिथे मी ऍडमिट होतो. हव्या त्याला तरी कुठे माहित होतं. त्याला वाटलं मी आणि सारिका मजा घेत आहोत, म्हणून त्याने वाटते ते आरोप केले रे. कारण मी पैसे घेतले होते उधार त्याच्याकडून, एक मित्र म्हणून. मी 25 मागितले, त्याने 50 दिले. ते तसंच ठेवलेत. ते तुला परत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू पोचू दिलं नाहीस तुझ्यापर्यंत. आणि मी पोचू शकलो नाही, कारण बेड रिटर्न होतो 15 वर्ष. कॅन्सरशी झगडत होतो. सारिकाच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा समजलं. तिनेच रिपोर्ट दाखवले. त्यावेळी खूप धक्का बसला. आई बाबांना कसं सांगायचं. डॉक्टर म्हणाले लगेच ट्रीटमेंट सुरू करावी लागेल. गावी जाऊन घरी सांगतो असं सांगितलं आणि निघालो. आणि चक्कर आली. तेव्हा सारिका घरी सोडायला आली. काही सुचत नव्हतं आणि एकदम हायपर अटॅक आला. सारिकाने धावत जाऊन औषध घेऊन आली. रात्रभर तिने मला मॉनिटर केलं. सकाळी मी स्कूलवर आलो, तेवढ्यात तू खोलीवर आलास आणि सारिकाची बॅग बघून नको तो समज करून घेतलास. तिला मारलास, वाटते ते बोललास. मला मारायला लावलास तर मला काय होऊ नये एक नर्स म्हणून ती मध्ये पडली, तर तू अजून वेगळाच अर्थ काढून घेतलास आणि चांगल्या नात्याची माती केलीस. आता मी बाहेर आलोय रे, परत उभा राहिलोय. मागच्या महिन्यात मानसी भेटली. तिने सांगितलं तुम्ही भेटणार म्हणून आलो. खूप एकटा होतो रे. सतत तुमची आठवण यायची. आणि तू सर्वांना सांगितलंस मी तुझे पैसे घेऊन पळून गेलो. अरे पळून गेलो नव्हतो रे, खर्च करायला पैसे नव्हते. एका चॅरिटेबल ट्रस्टनी माझी ट्रीटमेंट केली. खूप केमो 4 वेळा मरण बघून परत आलोय आणि फायनली आज इथे उभा आहे. अवे खूप काही दिलंस रे तू मला, पण थोडा विश्वास द्यायला हवा होतास. पण तू बोलणंच बंद केलंस.